राज्यातील राजकीय समीकरण दिवसागणिक बदलत आहेत आणि सध्या सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे छगन भुजबळ। गेली 2 दशकं मंत्रिपदावरून हक्क गाजवणाऱ्या भुजबळांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि त्यांची ही नाराजी उघड दिसून येत आहे। याच वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोषी ठरवल्यानं मोठा राजकीय भूकंप झाला आहे। कोकाटेंवर झालेल्या शिक्षेचा भुजबळांच्या समर्थकांनी मोठा गवगवा केला आणि आता चर्चेला उधाण आलंय। भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? कोकाटेंच्या संकटाचा फायदा घेत भुजबळ पुन्हा सत्तेत येण्यासाठी राजकीय डाव मांडत आहेत का? महायुतीतील अंतर्गत कुरघोड्या कोणत्या नव्या वळणावर जात आहेत? अजित पवार, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संघर्षाचा यावर काय परिणाम होईल जाणून घेऊयात संपूर्ण राजकीय घडामोडीचा धागादोरा आजच्या या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, राज्यात सध्या राजकीय उलथापालथ सुरू असून छगन भुजबळांची नाराजी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची शिक्षा ही 2 महत्त्वाची सूत्र सत्तेच्या खेळाला नवं वळण देत आहेत। गेल्या वर्षात भुजबळ सतत चर्चेत राहिले पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। मात्र कृषी मंत्री कोकाटेंच्या शिक्षेने भुजबळ समर्थकांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे सोशल मीडियावर भुजबळ समर्थकांचा जोरदार प्रचार। पण नेमकं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का वगळण्यात आलं होतं? तर याचं कसं आहे की महायुती सरकारमध्ये अजित पवार गटानं नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ या दोघांना संधी दिली, मात्र भुजबळ यांना डावलण्यात आलं। हा निर्णय त्यांच्या समर्थकांना अजिबात रुचला नाही। राष्ट्रवादी म्हणजे भुजबळ असं समीकरण असताना भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही आणि पक्षातील स्थानिक नेत्यांनीही त्याच्यासाठी आवाज उठवला नाही। त्यामुळेच भुजबळांचा रोष अधिक वाढला। मात्र अलीकडेच न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्राच्या प्रकरणात दोषी ठरवून 2 वर्षाची शिक्षा सुनावली। या निकालानंतर भुजबळ समर्थकांकडून कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे। सोशल मीडियावर कोकाटेंना शिक्षा = भुजबळांसाठी संधी असा ट्रेंड पाहायला मिळत आहे। भुजबळ यांच्या समर्थकांना असं वाटत आहे की आता कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागेल आणि त्यांची रिक्त जागा भुजबळ भरू शकतात। महायुती सरकारमध्ये आधीच अंतर्गत वाद आहेत। अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही संकट ओढावलं आहे आणि त्यानंतर आता कोकाटेंवरही शिक्षा झाल्यानं अजित पवारांवरील दबाव आणखी वाढत आहे। जर अजित पवारांना त्यांच्या मंत्र्याचे राजीनामे घ्यावे लागले तर भुजबळांसाठी पुन्हा संधी निर्माण होऊ शकते। राज्यातील सध्याचं राजकारण पाहता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे। फडणवीसांनी शिंदेंना बाजूला सारत मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे अजित पवार गटही दबावात आहेत। कोकाटेंच्या शिक्षेनंतर महायुती अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत। जर अजित पवार गट अडचणीत आला तर भुजबळांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे। आता प्रश्न असा आहे की या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत वाद अजून किती वाढतील? तसंच कृषी मंत्र्याच्या शिक्षेमुळे अजित पवारांवर दबाव वाढेल का? माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होणार का? आणि जर त्यांचा राजीनामा झाला तर छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का? सध्या तरी भुजबळांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता बलवत्तर आहे। कोकाटेंवर झालेल्या कारवाईनंतर पुढील काही आठवडे मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या हालचालींनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघू शकतं। भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा संधीचा काळ असला तरी अजूनही अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथेच थांबतो, भेटूया पुढील व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत। धन्यवाद।